जय भीम, जय संविधान। माझं नाव सुनीता संजय मैरे। आपण बघताय इथं पीडित दीपक पान पाटील, त्यांच्या मातोश्री सुमन पान पाटील आणि त्यांचे बंधू सागर पान पाटील आणि त्यांची बहीण, म्हणजे त्यांच्या परिवाराला घेऊनच आपण भेट लावतोय। कारण आजचं आपलं आंदोलन होतं, पण संविधानच्या नुसार आपल्याला इथं आचारसंहिता चालू असल्यामुळे तर ते काही आपल्याला करता येत नाही। तर आपण तेवढं त्यांचा मान सन्मान करतोय। संविधान आर्मीचा आपण आहोतच, त्याच्यामुळे संविधानाचंच आपण मान सन्मान करूनच हे आंदोलन आपण आज इथं थांबवतोय। परंतु मला एक म्हणायचंय, आरोपी हे फरार आहेत। त्यांना जी कोर्टाने बोलले होते की आम्ही त्यांना पकडणार, पण अजून त्यांना पकडण्यात आलेले नाही, ते फरार आहेत। जर हे लोक असं करत असतील, त्यांना जर वरून कोणाचा दबाव येत असेल तर त्या दबाववाल्याला, तो भले कोणी असेल, त्याला मला त्यांच्याशी घेणं नाही, परंतु पीडितांना न्याय देणं हा माझं कर्तव्य समजते। म्हणून मला असं म्हणायचंय की जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत माझी लढाई चालूच राहणार आहे। मी आपल्या कायद्याचं रक्षण म्हणून आणि कायद्याच्या बाह्यातच मी काम करते। त्या हिशोबाने तुम्हाला मला एकच बॅट द्यायची की बा यांना 7 दिवसाच्या आत पूर्ण आरोपी पकडले गेले पाहिजे, जेवढ्यांनी त्याला मारलंय। कृष्णा ठाकरे पासून तो सागर ठाकरे पर्यंत, यांनी काय तो शेवटचा सुनील सोनवणे पर्यंत, एवढ्यांना पकडण्यापर्यंत जर यांना पकडणं नाही आलं तर येता इलेक्शन नंतर आपण यांना रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन होईल, पूर्ण मालेगाव बंद करण्यात येईल, हा इशारा मी सरकारला देते, शासनाला देते। आणि त्याच्यात आमचे कार्याध्यक्ष भाऊ शिरसाट, आमचे महासचिव, हे थोडे 2 शब्द पीडितांबद्दल तुम्हाला सांगतीलच। कारण आज सगळेच कार्यकर्ता जमा होत आहे, तर सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे की पीडितांना आज जर इथं एकाला केलं, हे बाहेरगावी प्रत्येक ठिकाणी सुद्धा करू शकता। यांची दादागिरीला इथं आळा घालण्याची आम्हाला संधी द्यावी, ही एक विनंती मी शासनाला करते। संविधान आर्मीच्या आमच्या जिल्हा अध्यक्ष मैरेताई या मालेगावमध्ये या दलितांवर जो अन्याय होतोय, अत्याचार होतोय, अख्ख्या मालेगावमध्येच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दलितांवर अन्याय होत आहे। या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संविधान आर्मीची आमची मैरेताईंनी आज आंदोलनाचा इशारा घेतला होता। तर आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून, विलक्षण लागलेले म्हणून, आचारसंहिता भंग नाही होई म्हणून आम्ही हे आंदोलन मागे घेत आहे। अन्यथा तसेच संविधान आर्मीच्या वतीने मी व दास संघटनाच्या वतीने व या दलित समाजाच्या वतीने मी आज मालेगावमध्ये पोहोचलो आहे। पोलीस प्रशासनाने या पीडित कुटुंबावर जो अन्याय केलेला आहे, या अन्याय करणाऱ्याला तात्काळ अटक करावी, ही माझी नम्र विनंती। आणि माझ्या संघटनाच्या वतीने जर हे विलक्षण झालं तर ज्यांच्यावर ज्यांनी अन्याय केलेला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे, जर यांना जर पोलीस प्रशासनाने जर अटक नाही केली तर अन्यथा मालेगाव तर बंदच राहील। पण महाराष्ट्रावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा संविधान आर्मी महाराष्ट्र राज्य विनोदभाई शिरसाट तुम्हाला देत आहे। जय भीम, जय संविधान, जय भारत।